गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळी वाजलेले आहेत 7. माझं बाळ उठलेलं आहे. गुड मॉर्निंग ग्रितिक. तर ग्रितिक बघा, आज आहे ग्रितिकचं अन्नप्राशन, म्हणून तो स्वतःच्या हातानेच अन्नप्राशन करून घेतो आहे. हात त्याच्या तोंडामध्ये असतातच नेहमी, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. तर आज आहे त्याचं अन्नप्राशन आणि आज त्याच्या पप्पांचा बर्थडे पण आहे. तर आज मी ठरवलं आहे की अन्नप्राशन करायचं, पण अन्नप्राशन हे वेगळ्या पद्धतीने करायचं. मी व्हिडिओजमध्ये खूप बघितलं आहे की खूप सारे डिशेस केले जातात, एवढं तर ते बाळ काही खात नाही आणि घरातले लोक खाऊन खाऊन किती खाणार, म्हणून मग मी मला अन्नप्राशन नाही करायचं आहे. मला काहीतरी वेगळ्या पद्धतीने अन्नप्राशन करायचं आहे, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहात. तर माझं बाळ उठलेलं आहे, आता वाजले आहेत 7. तर आता उठल्यानंतर त्याचं शेड्यूल असं असतं की मी त्याला आता फीट करते, मग गुटी देते, गुटी दिल्यानंतर औषध वगैरे देते, तो खेळतो, परत फीट केल्यानंतर परत तो 9 वाजेपर्यंत झोपतो. बघा, तो उठल्यानंतर म्हणजे त्याची पहिली झोप झाल्यानंतर मी त्याला छान मालिश करून दिली. मालिश केल्यानंतर त्याची केली आंघोळ झाल्यानंतर तो परत फीड वगैरे केलं, मी त्याला खेळला थोडंसं आणि मग तो परत झोपून गेला. आणि तोपर्यंत बघा महाराज आले होते. आता हे महाराज कशासाठी, तर मी याच्या अन्नप्राशनसाठी मी महाराजांना बोलले होते की अन्नप्राशनची काही विधी असते का, म्हणजे मला माहिती होतं अन्नप्राशनची विधी असते, पण मी तरी त्यांना विचारलं की अन्नप्राशनची विधी काय असते, किंवा त्यांनी मला सविस्तरमध्ये सांगितलं की त्यामध्ये आपल्या कुलदेवतांची पूजा असते, नवग्रहाची पूजा केली जाते, परत अन्नदेवतांना बोलून म्हणजे आपल्या सरस्वती अन्नपूर्णा मातेला नमन करून त्यांची पूजा केलेली जाते. तर मला त्यांनी असं सांगितलं, मग मी म्हटलं काय हरकत आहे ना पूजा करायला. ते वेगवेगळे डिशेस केल्यापेक्षा मला असं वाटलं की अशी आपण अन्नप्राशनची विधी महाराजांकडनं करून घ्यायची. मग ते आलेलेच होते, माझी पण तयारी झाली होती. मग त्यांनी आमच्या दोघांनाही पूजेला बसवलं. माझी सासू पण आली होती, त्यांनी ही पूजा पहिल्यांदाच बघितली होती की अन्नप्राशनची विधी पण असते. असं सगळ्यांनाच खूप छान वाटलं होतं. सगळ्यांनी ही विधी पहिल्यांदा बघितली होती, अशी पूजा मांडलेली पहिल्यांदा बघितली होती. तर आम्ही दोघं छान पूजेला बसलो, तेव्हा ग्रितिक झोपलेला होता. मग ग्रितिक उठल्यानंतर त्याची तयारी माझ्या सासूबाईंनी करून दिली. गार्गी पण होती त्या दिवशी घरी, तिला पण स्कूलमध्ये नाही जाऊ दिलं होतं. तर अशी पूजा त्यांनी छान केली. त्यामध्ये ग्रितिकचं पण नाव घेतलं, कारण की त्याचं अन्नप्राशन होतं. तर आणि माझ्या नवऱ्याचा पण बर्थडे होता, तर म्हटलं चला त्यानिमित्तानं का होईना घरात पूजा होईल. आणि एक पूजा केल्यामुळे काय होतं ना की घरात खूप छान वाटते, खूप प्रसन्नता वाटते, म्हणून म्हटलं त्यानिमित्ताने आपल्या घरात देवी देवतांचा आपल्यावर आशीर्वाद राहणार, म्हणून आपण पूजा घालावी. तर ही बघा, ही अशी छान अशी पूजा केली होती त्यांनी. सिद्ध्यर्थं तथा च मम पुत्र ग्रितिक शर्मणः प्रथम अन्नप्राशन सिद्ध्यर्थे तथा. आणि त्यानंतर ही माझी मैत्रीण आहे साक्षी, तर इनी याला ओवाळल्यानंतर आम्ही याला खीर खाऊ घातली. खीर केली होती छान, आणि त्या खीरमध्ये साखर तर नसणारच आहे. मी छान अशी डेट्सचं ते मिक्सरमधून फिरवून त्याची खीर बनवली होती, आणि त्यांनी खूप छान पद्धतीने मस्त खाल्ली. त्यांनी चुटू अशी खाल्ली, थोडीच खाऊ घातली, कारण की पहिलाच दिवस होता, म्हणून थोडंच आम्ही त्याला खीर खाऊ घातलं सगळ्यांनी. त्याच्या काकांनी, पप्पांनी, मम्मीनी, दीदीनी, आजीनी, सगळ्यांनी त्याला खीर खाऊ घातली. आणि त्यानंतर पप्पांचा बर्थडे होता, तर त्यांचा बर्थडे पण आम्ही सेलिब्रेट केला, घरीच केला. केक वगैरे कापला, सगळेजण आले होते. आणि अन्नप्राशन होतं, तर ग्रितिकनीच का खावं, सगळ्यांनी खावं, म्हणून आम्ही थोडा नाश्त्याचं पण अरेंजमेंट केला होता. तर अशा प्रकारे मी ग्रितिकचं अन्नप्राशन केलेलं आहे. आणि कशी वाटली तुम्हाला ही अन्नप्राशनची विधी? खरंच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमच्या बाळाची अन्नप्राशनची विधी कशी केली. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.